सन्माननीय केंद्र प्रमुख सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण जॉईन व्हायचं आहे। हा कार्यक्रम आपल्या चिमुकल्यांचा आपल्या शाळेचा आहे। शाळा आपली आहे, चिमुकल्या आपल्या आहेत, हा कार्यक्रम आपला आहे ही भावना ठेवून आपण सर्वांनीच या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे। अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहोत। अर्थात कलाविष्कार 2026 वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं दरवर्षी वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतो, त्यातीलच हा एक उपक्रम सन्माननीय वल्वे मॅडम, सन्माननीय बाळासाहेबजी जाधव साहेब, सन्माननीय गोपीनाथराव काळे सर, आपण त्या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे। या शाळांनी अनेक पिढ्या घडवल्या, विचार केला, माणसं देखील घडवली। त्यामुळे मराठी शाळांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण करून त्यांना पुन्हा एका वैभवाचे दिवस मिळून आजच्या काळातील मराठी भाषा गौरव दिनाचा खरा अर्थ किंवा उत्सवी दिखावा यातून मराठीचे कधीच विशेष भले झाले नाही आणि सातत्यपूर्ण बांधिलकीतून मराठी शाळांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची आजच्या या चिमुकल्यांच्या कलाविष्काराचं उद्घाटन करणारे प्रमुख अतिथी हे या शाळांच्या आपल्या गावाला हार्दिक हार्दिक स्वागत आणि मनपूर्वक धन्यवाद। शाळा मजबूत तरच मराठी संस्कृती समृद्ध आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या मनपूर्वक सदिच्छा। प्रज्वलनानंतर सर्व सन्माननीय मराठी भाषा गौरव दिनाच्या मनापासून सहर्ष शुभेच्छा। सर्व सन्मान की आपण रंगमंचावर उपस्थित व्हायचं आहे। शब्द सुमनांनी मनापासून सहर्ष स्वागत केलेलं आहे आणि या ठिकाणी करायचं आहे सामूहिकरित्या। प्रशासनाच्या वतीनं सन्माननीय वल्वे मॅडम आणि गावच्या प्रथम नागरिक सरपंच ताई, शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष आपण प्रातिनिधिक स्वरूपात धन्यवाद। अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण हा सन्मान करायचा आहे। सन्माननीय वल्वे मॅडम यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो आहे। आमच्या मार्गदर्शिका आणि या धांदरफळ बेटाच्या बेटविस्तार अधिकारी सन्माननीय नंदा वल्वे मॅडम यांचा तिथी धांदरफळचे भूमिपुत्र आणि आमच्या धांदरफळ बुद्रुक केंद्राचे केंद्र प्रमुख सन्माननीय बाळासाहेब जाधव यांचा देखील या ठिकाणी आपण सन्माननीय बाळासाहेब जाधव यांचा देखील आपण त्या ठिकाणी सन्मान करणार आहोत। धांदरफळ बुद्रुक गावचे भूमिपुत्र आणि आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननीय बाळासाहेब जाधव यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो आहे। आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी वल्वे मॅडम आणि केंद्रप्रमुख। आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धांदरफळ बुद्रुक या शाळेमध्ये
छोट्यांचा आपल्या बालगोपाळांचा कलाविष्कार अर्थात सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी या शाळेच्या मुख्याध्यापिका दिघे मॅडम आणि सर्व शिक्षकांनी ठेवलेला आहे. आणि अशा या कार्यक्रमासाठी आपल्या गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच आदरणीय सौ उज्ज्वलाताई देशमाने मॅडम, त्याचबरोबर उपसरपंच आवी वल्वे साहेब, त्याचबरोबर या गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष आदरणीय काळे साहेब, त्याचबरोबर सर्व संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सेवाभावी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्यांचे सदस्य, त्याचबरोबर गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांचं मी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं सहर्ष स्वागत करत आहे. सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या विद्यार्थ्यांनी. या ठिकाणी मोठ्या अभिमानानं सांगावं असं वाटतंय की या शाळेचा मी विद्यार्थी, हे माझं जन्मगाव आणि माझ्या पुण्याईने म्हणा, वडिलांच्या पुण्याईने आणि सर्वांच्या आशीर्वादानं मला माझ्या गावामध्ये केंद्र प्रमुख या पदावर काम करण्याची संधी मिळाली, हे मी माझं भाग्य समजतोय. या स्टेजवर उपस्थित असलेले आमचे राजेभाऊ असेल, नवनाथजी देशमाने असतील, आमचे महेंद्र कोल्हे सर असतील, त्याचबरोबर दादा शेटे सर असतील, आमच्या शाळेचे अध्यक्ष खुरपे साहेब असतील, हे सर्व आम्ही एकत्र राहिलेलो, एकत्र शाळेमध्ये वाढलेलो आहे. आणि म्हणून या शाळेसाठी सुद्धा मला काही करायचं आहे. आणि मी सर्वांना या ठिकाणी शब्द देतो, सरपंच ताईंना शब्द देतोय की या केंद्रामध्ये आमच्या बीटच्या बीट विस्तार अधिकारी आदरणीय वल्वेताई अत्यंत सुंदर असं या केंद्रामध्ये काम चालू आहे. आणि गुणवत्तेच्या दृष्टीनं वल्वे मॅडम, मी स्वतः आणि आमचे गट शिक्षण अधिकारी आपण या केंद्रामध्ये गुणवत्तेसाठी अजिबात तडजोड करणार नाही. आणि माझ्या गावातील विद्यार्थी, माझ्या केंद्रातील 15 शाळेतील विद्यार्थी हे नक्कीच पुढं चांगल्या पदावर जातील. अगदी MPSC UPSC परीक्षा देऊन पुढे कसे जातील. आणि आज आपल्या शाळेला भेट देण्यासाठी आलेले आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी साहेब या आपल्या शाळेमध्ये होते. त्यांनी या ठिकाणी एक आपल्या जिल्ह्यातून प्रत्येक शाळेला काही एक संकल्पना मांडलेली आहे. मॅडमला सांगायला आनंद होईल, दादालाही, की प्रत्येक शाळेमध्ये कुसुमाग्रज वाचनालय असलं पाहिजे. ते स्वतः वाचनातून या ठिकाणी मोठे IAS अधिकारी झाले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. आणि म्हणून मी गावाचा एक, या गावचा, या शाळेचा विद्यार्थी, आणि म्हणून मी फुल न फुलाची पाकळी या कुसुमाग्रज वाचनालयासाठी, शाळेच्या धांदरपळ बुद्रुक शाळेतील शिक्षकांच्या वाचनालयासाठी पुस्तकं घेण्यासाठी ₹5,000चा चेक या ठिकाणी मी देत आहे. माझ्या गावातील विद्यार्थी वाचन संस्कृती जोपासून पुढे आदरणीय मोठ्या अधिकाऱ्यांसारखे अधिकारी व्हावं, ही माझी तळमळ आहे. आणि म्हणून हा एक छोटासा फुल न फुलाची पाकळी मी या ठिकाणी 5,000ची देणगी जाहीर करत आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी सरपंच आणि सर्वच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य, स्टेजवरील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि या शाळेच्या विकासासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहू आणि सर्वांच्या वतीनं आपण या ठिकाणी शाळेचा विकास करण्यासाठी शब्द देतोय. आणि मी विनंती करतोय की हा चेक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, अध्यक्ष, आपले सरपंच ताई, सगळ्यात महत्त्वाचं ज्यांचा योग आहे असे राजाभाऊ देशमुख, दादा शेटे यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतोय. धन्यवाद. देणगी म्हणून देण्यात येत आहे. सर्व सन्माननीय अतिथींच्या शुभ हस्ते या ठिकाणी या चेकचा स्वीकार होतो आहे. धन्यवाद साहेब. निश्चितपणानं आपण दिलेल्या या देणगीचा आम्ही सदुपयोग करणार आहोत. आज आपल्या जीप शाळेच्या विद्यार्थ्यांचा जो कलाविष्कार आहे, तर विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेने सुंदर असं गॅदरिंगचं आयोजन केलेलं आहे. व्यासपीठावरील सर्वच आदरणीय आणि विद्यार्थ्यांना आता असं झालं असेल की आपला केव्हा कार्यक्रम सुरू होतोय, म्हणून जास्त वेळ न घेता व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, सर्व विद्यार्थ्यांचे पालक आणि माझ्या छोट्या बालमित्रांनो, तुम्हाला या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आता जाधव सरांनी जो वाचनालयासाठी चेक दिलेला आहे, तर त्यांचं खूप खूप अभिनंदन. संपूर्ण शिक्षण विभागाच्या वतीने खूप खूप अभिनंदन. आणि मी स्वतः विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील अशी मी स्वतः 50 पुस्तकं विद्यार्थ्यांच्या वाचनालयासाठी जेव्हा 8-10 दिवसांनी भेटीला येईल तेव्हा मी
घेऊन येऊन आदरणीय मुख्याध्यापक मॅडम यांच्याकडे सुपूर्द करेल. नाही ना, आदरणीय व्यासपीठ, विस्तार अधिकारी वल्वे मॅडम, तसेच केंद्र प्रमुख आपल्याच गावचे जाधव सर आणि अध्यक्ष खुरपे साहेब, तसेच सर्वच कोल्हे डॉक्टर असतील, नवनाथ देशमाने असतील, संकेत वल्वे उपसरपंच, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका देगे मॅडम आणि इतर पण शिक्षिका आणि शिक्षक, तसेच आपल्या शाळेचे मागचे जे शिक्षक आलेले आहेत त्यांचा पण उल्लेख करते, नाही तर म्हणतील सरपंच मॅडमच्या हातात राहिलं. आणि आपण सर्वच दादा शेट्टी असतील, शेळके साहेब असतील, देशमुख साहेब असतील, कवडे साहेब असतील, सर्वांचं स्वागत करते. आणि आपले विद्यार्थी छोटे छोटे चिमुकले, त्यांना इतकी घाई झालेली का आपण कधी डान्स करू इतकी त्यांची तयारी चालू आहे की त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतात. आणि जे बघण्यासाठी आपले पालकवृंद आलेले आहे, नागरिक ज्येष्ठ, सर्वांना मी शुभेच्छा देते आणि स्वागत करते. आणि जाधव साहेबांनी 5,000 रुपये वाचनालयासाठी दिले, त्यांचं खूप खूप सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि शिक्षक शाळेच्या वतीने मी अभिनंदन करते. तसेच विस्तार अधिकारी मॅडमनी पण 50 पुस्तकं दिलेली आहेत, तर त्यांचंही मी अभिनंदन करते. आणि खरं तर आज CO साहेब भेट देण्यासाठी आले होते आपल्या गावासाठी, तर प्रथम जाऊन त्यांनी शाळेमध्ये काय बघितलं असेल तर तो वाचनालय बघितलं. मॅडमला विचारलं तुमचं वाचनालय कुठं आहे, पुस्तकं कुठं आहे, त्याचं रजिस्टर कुठं आहे, याची सर्व त्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली. आणि म्हणजे मॅडमनी पण ते दाखवलं का आम्ही हे पुस्तकं दाखवतो, हे करतो. तसं आपल्या गावामध्ये कोणत्याही शाळेमध्ये कसलीही अडचण नाही आणि वाचनाकडे जास्तीत जास्त भर द्यावा यासाठी सरांनी आणि मॅडमनी जी मदत केली त्यांचे अभिनंदन करते. आणि मीही पण माझ्या पद्धतीनं जे होईल ते पुस्तकांची मदत करते. धन्यवाद. धन्यवाद ताई, मनापासून आभार. समस्त पालक, ग्रामस्थ, पाहुणे, सर्व विद्यार्थी यांचे मी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा धांदरफळ बुद्रुकच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते. आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन आणि योगायोग असा आहे की त्याच दिवशी आपल्या मराठी शाळेतील मराठी मुलांच्या कलागुणांचा कौतुक सोहळा आपल्यासमोर साजरा होत आहे. खरं तर आजचा हा दिवस विद्यार्थ्यांच्या कला व सांस्कृतिक गुणांना व्यासपीठ देणारा दिवस आहे. शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची प्रक्रिया आहे आणि ही गॅदरिंग म्हणजे याच प्रक्रियेचा एक भाग आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्यामध्ये संघभावनेची जाणीव निर्माण होते. आणि म्हणूनच अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आपली शाळा क्षेत्रभेट, शैक्षणिक सहल, बाल आनंद मेळावा, वृक्षारोपण, जयंती पुण्यतिथी साजरी करणे, विविध सण साजरे करणे, वाचन प्रेरणा दिन,
वाचन अभियान, क्रीडा स्पर्धा, विविध गुणदर्शन स्पर्धा असे अनेकविध उपक्रम साजरे करत असते. यावर्षी देखील जिल्हा परिषदेकडून घेतल्या जाणाऱ्या ज्या विविध प्रकारच्या स्पर्धा आहेत त्यांच्यामध्ये वेशभूषा सादरीकरण स्पर्धेत सर्जिल तांबोळी याचा किलबिल गटामध्ये द्वितीय क्रमांक, तर आराध्या वागचौरे हिचा गायन स्पर्धेमध्ये बाल गटामध्ये प्रथम क्रमांक आला. आपण बघतो की आजही ग्रामीण भागातील काही शाळा ह्या जुन्या दगडांच्या पत्र्यांच्या खोल्यांमध्ये भरतात, पण आपण सर्वजण बघतच आहात की आपली ही जी शाळा आहे ही सर्व भौतिक सोयीसुविधांनी युक्त अशी शाळा आहे. शाळेमध्ये CCTV कॅमेरे, स्मार्ट TV, इंटरॅक्टिव्ह पॅनेल, वायफाय कनेक्शन, शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर, टॅप, स्वच्छ व सुरक्षित शौचालय, स्लॅबची इमारत अशा सर्व सोयी सुविधा आहेत. आणि या सर्व गोष्टी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, लोकसहभाग आणि समस्त ग्रामस्थ अधिकारी यांच्यामुळे शक्य झालेले आहेत. राहिला प्रश्न गुणवत्तेचा, तर त्यासाठी आम्ही सर्व शिक्षक प्रयत्न करतच आहोत आणि करणारही आहोत अशी मी आम्हा सर्व शिक्षकांतर्फे आपल्या सर्वांना ग्वाही देते. फक्त आम्हाला थोडा वेळ हवा आहे आणि आपला आमच्यावरील विश्वास हवा आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला मी विनंती करू इच्छिते की अतिशय सुंदर सुंदर असे कार्यक्रम आपली ही मुले आपल्यासमोर सादर करणार आहेत, तर आपण सर्वांनी त्यांच्या कलागुणांचं कौतुक करायचं आहे आणि त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायची आहे. शेवटपर्यंत शांततेमध्ये कार्यक्रम बघून आम्हाला सहकार्य करायचं आहे. आपला बहुमोल वेळ काढून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात म्हणून आपणा सर्वांचे, त्याप्रमाणे या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतलेल्या सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी, सर्व SMC सदस्य व पालकांचे मनपूर्वक आभार मानते व हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रेरणादायी व संस्मरणीय ठरो अशा शुभेच्छा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी यायचं आहे. हॅलो. जिल्हा परिषद केंद्र शाळा धांदरफळ बुद्रुक आयोजित कलाविष्कार 2026 या कार्यक्रमात विस्तार अधिकारी व गट शिक्षण अधिकारी व केंद्र प्रमुख व सर्व पालक, ग्रामस्थ धांदरफळ बुद्रुक यांचे मनापासून स्वागत करतो. मला शालेय उपसमितीमध्ये सर्व जी समिती आहे त्यांना जी काम करण्याची संधी मिळाली ती कमिटी पूर्णपणे काम करत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी ज्या मान्यवरांकडे आम्ही गेलो त्यांनी आम्हाला नाराज न करता फुलाची पाकळी दिली व भरघोस मदत केली. त्यांचे सर्वांच्या मनापासून आभार मानतो. शालेय व्यवस्थापन समितीमध्ये काम करत असताना सर्व समितीने एक मताने, एक विचाराने काम करतो. सर्व शिक्षक गुणवत्ता व विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेतात. प्रमुख म्हणून काम करताना सर्व कमिटी, सर्व शिक्षक खंबीर साथ देतात. त्यामुळे काम करण्यास अधिक ऊर्जा मिळते. शालेय व्यवस्थापन समिती धांदरफळ बुद्रुक आमच्या सर्व टीमची एक संकल्पना आहे. बालगोपाळांच्या या शाळेसाठी जे सभागृहाची अडचण आहे व सर्वांची एक इच्छा आहे का शाळेसाठी एक सभागृह, त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेता येतील, त्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न चालू आहे. तरी कोणी थोर देणगीदार जर या शाळेस सभागृह देण्यात इच्छुक असेल, ते जे नाव सुचवतील ते सभागृहाला नाव दिले जाईल आणि सर्व शिक्षकांचे व धांदरफळ ग्रामस्थांचे मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. राजेंद्र देशमुखजी, आपण स्वागतम. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धांदरफळ बुद्रुक कलाविष्कार 2026 या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येनं आणि मोठ्या उत्साहानं इथं उपस्थित राहिला आहात. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्या प्रमुख उपस्थिती जी झालेली आहे आपल्या तिथं माननीय श्रीमती नंदा वल्वे मॅडम ज्या आहेत त्या आपल्या शिक्षण विस्तार अधिकारी बीट धांदरफळ बुद्रुक, त्याचप्रमाणे आपल्या गावचे सुपुत्र माननीय श्री बाळासाहेब जाधव साहेब केंद्र प्रमुख धांदरफळ बुद्रुक हे पण आपल्याला कार्यक्रमासाठी लाभलेले आहे. त्याचप्रमाणे आपल्या गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व माजी शिक्षक संघ आणि माजी विद्यार्थी आणि पालक वर्ग आणि ग्रामस्थ हे सर्वजण मोठ्या संख्येनं उपस्थित झाले, त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन व धन्यवाद. त्याचप्रमाणे सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या शाळेचे जे शिक्षक वर्ग आहे, शिक्षक स्टाफ आहे, त्या स्टाफनं खूप मेहनत घेऊन हा कलाविष्कार 2026 ह्या कार्यक्रमाची तयारी केलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या गावातील सर्व थोर देणगीदार
का ज्यांनी जाहिराती दिल्या असतील, त्या छोट्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी योगदान दिलं असेल, त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे मी एक गावाला एक विनंती करू इच्छितो की आपणही आत्तापर्यंत धांदरफळमध्ये मंदिरांचा विकास भरपूर केलेला आहे, परंतु धांदरफळची जिल्हा परिषद शाळा ही सुद्धा एक विद्या मंदिर आहे. त्या मंदिरासाठी आज पहिल्यांदा आपल्या गावचे सुपुत्र आणि या शाळेचे माजी विद्यार्थी श्री बाळासाहेब जाधव सर यांनी वाचनालयासाठी 5,000 रुपयाची जी देणगी त्यांनी दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे इतरही माजी विद्यार्थी असतील किंवा या शाळेवर प्रेम करणारे जे काय असतील, ते पुढं सर्व्हिसला असतील, याला असतील, त्यांनी सर्वांनी या शाळेला मदत करावी आणि या मंदिराचाही मोठ्या प्रमाणात विकास करावा ही सर्वांना नम्र विनंती. त्याचप्रमाणे आपल्या शाळेमध्ये नवीन जे ॲडमिशन चालू आहे KGला, ज्युनियर KGला जे ॲडमिशन आहे त्याची फी इतर ज्या शाळा आहे संगमनेर तालुक्यामधल्या प्रायव्हेट शाळांपेक्षा खूप कमी प्रमाणात आपण फी आकारतो. आणि तुम्ही आत्ता कार्यक्रमामध्ये बघितलं असतं की ज्युनियर KGची मुलंसुद्धा खूप सुंदर प्रकारे इथं हे करतात आणि मॅडमचा उत्साह जर बघितला तर मुलांपेक्षा आपले शिक्षकांचा उत्साह जास्त आहे, हे तुमच्या निदर्शनास आलं असेल. त्याचप्रमाणे आपले इथून मुख्याध्यापिका मॅडम आपल्या सुनीता खोसे मॅडम ज्या बदली होऊन गेल्या, त्यांचे आणि त्यांचे पती बालोटे सर यांचंही मनापासून आभार. ते याच्यासाठी की त्यांच्या घरामध्ये एक 4 दिवसापूर्वी विवाह संपन्न झालेला आहे आणि त्यांची तब्येत बरी नसतानाही ते एवढ्या लांबून या कार्यक्रमासाठी आपल्या धांदरफळवर असलेलं प्रेम, मुलांवर असलेल्या प्रेमापोटी ते उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार. असंच आपला सहकार्य या शाळेला याला राहून द्यावं ही नम्र विनंती. सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. सर्वच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि त्यांच्या समितीनं अगदी सर्वांचं भरभरून कौतुक केलं आहे. परंतु या बालगोपाळांचा हा आविष्कार 2026 हा कार्यक्रम जो चालू आहे आणि हे जे विद्यार्थी आपले चिमुरडे आपल्या पुढे इतक्या छानपैकी गाणं गातायत, नाचतायत, हे ज्यांच्यामुळं शक्य आहे. बघा, विद्यार्थ्यांचं जर सर्वांगीण विकास म्हणलं किंवा शिक्षण म्हटलं की फक्त पुस्तकी वाचन नव्हे, पुस्तकी शिक्षण नव्हे, तर त्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास जर घडवायचा असेल, त्याचा सामाजिक, शारीरिक सर्वच विकास करायचा असतात. आणि असा हा विकास आपल्या चिमुरड्यांच्या ह्या माझ्या शाळेमध्ये घडवला जातोय. आणि हे घडवण्यासाठी जे अहोरात्र प्रयत्न करतात अशा या शाळेच्या मुख्याध्यापिका दिघे मॅडम, त्यांना सहकार्य करणारे आमचे मित्र झावरे सर, त्याचबरोबर धिरडे मॅडम, वाघ मॅडम, मुंडे मॅडम, या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यांचा खऱ्या अर्थानं सत्कार झाला पाहिजे. या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटेल की आपल्या धिरडे मॅडम आहे, या आपल्या जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकानं बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम आलेल्या आहे जिल्ह्यामध्ये, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आहेत. आणि म्हणून अधिकचा वेळ न घेता मी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्यांना विनंती करतोय की ह्या 5ही सदस्यांचं, शिक्षकांचं आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं सत्कार केला पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. मी सर्वांना आमंत्रित करतोय या ठिकाणी दिघे मॅडम, मुख्याध्यापिका जीप शाळा धांदरफळ बुद्रुक यांचा सत्कार करावा. SMCच्या महिला भगिनी कृपया त्यांनी या ठिकाणी यावं आणि या ठिकाणी सत्कार करावा. शिंदे मॅडम चला पुढे, चला SMC आपले, चला मॅडम. खोसे मॅडम चला. प्रथमतः सत्कार